साताऱ्यामध्ये रविवारी रात्री महिला शौचालयात चक्क विद्रूप चेहरा असलेली महिला दिसल्याने चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे अनेक महिलांची बोबडी वळली। तर हा इतका प्रकार भयंकर होता की पाहणारा प्रत्येक जण मनातल्या मनात ओ स्त्री कलाना असंच म्हणत असावं। नेमकं काय घडलं पाहूया। साताऱ्यातल्या रविवार पेठेतल्या महिलांच्या शौचालयातलं हे दृश्य पहा। रात्री वीज पुरवठा खंडित झालेला असतानाच ज्यांनी ही विद्रूप चेहऱ्याची महिला पाहिली त्यातल्या अनेकांची तर बोबडीच वळाली। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिलांची तारांबळ उडाली। महिलांच्या गोंगाटानंतर काही स्थानिकांनी या शौचालयात बॅटरीच्या उजेडात येत पाहणी केली आणि त्यानंतर कपड्याच्या दुकानातल्या पुतळ्याला चादर गुंडाळून हा पुतळा इथं ठेवला गेल्याचं उघड झालं आणि त्यामुळे हा खोडसाळपणा करून महिलांना घाबरवणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे। एकतर आम्ही भाडेकरी आहे, एकतर आम्हाला घर नाही दार नाही, आम्ही भाड्याच्या खोलीत राहतो, आम्हाला सरकारी संडास वगैरे आहे ना, मग आम्ही तिथं कधी पण येणार। एकतर लाईट नाही, वरती पाणी नाही, धड काही नाही, पण एवढे ह्याच्यात पण आम्ही एवढं जीवन आमचं जगवतोय म्हटल्यानंतर हे आम्ही गरिबाची दाखल करून घेतोय का? या सगळ्या प्रकारानंतर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हा पुतळा इथून हटवला, पण रात्रीच्या अंधारात घडणारे असे प्रकार रोखण्यासाठी इथं नगरपालिकेनं लाईट्स लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। कोणीतरी खोडसाळपणाने त्या ठिकाणी स्टॅच्यू तिथे ठेवला होता आणि ते एवढं म्हणजे नागरिक एवढे भयभीत त्या ठिकाणी रात्री झाले होते। तर नागरिकांचं त्या ठिकाणी असं म्हणणं आहे की नगरपालिकेने त्या ठिकाणी अजून एक लाईटीचं त्या ठिकाणी बंदोबस्त करावा। एक लाईट आहे पण ती पुरेशी त्या ठिकाणी पुरत नाही, तर नागरिकांनी ती लाईटची त्या ठिकाणी सोय करावी। आधीच अंधार आणि त्यात अशी विद्रूप चेहऱ्याची महिला पाहिल्यानं इतर महिलांची तारांबळ उडाली आणि त्यामुळे असा खोडसाळपणा करणारा नेमका कोण याचा शोध घेणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात असा प्रकार घडणार नाही।